दोन्ही संघांना मी सांगतोय. बरोबर 3 वाजून 14 मिनिटं झालेली आहेत. लतीफ रईस गोलंदाजी सज्ज होतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षणाची रचना जर आपण पाहिली तर निश्चितच सुरेख अशा पद्धतीने रचना पाहायला मिळते. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक डीपला तैनात आहे, तर एक लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला तैनात दिसतोय. बाकी क्षेत्ररक्षक पूर्णपणे सर्कल रेषेच्या आतमध्ये, एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, एक लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये, एक मिडऑनला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये, एक पॉइंट गली आणि शॉर्ट थर्ड बेंचच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षणाची रचना पाहायला मिळते आपल्याला. दरम्यान पहिला चेंडू लतीफ रईस अतिशय आकर्षक गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे आणि सामोरा जाईल तो जरार. पहिला चेंडू निश्चितच सुरेख अशा पद्धतीनं चॉप करण्याचा प्रयत्न झाला. एक धाव लिलाय पूर्ण झाली. तसा चेंडू तशी दिशा देण्याचा प्रयत्न झाला आणि पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव जोडून स्वतःचा आणि संघाचं खातं खोलतोय जरार. इन्फॉर्म फलंदाज आहे, पण तो मागच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर शाहिदने हातात सूत्रसारी घेतली होती आणि हे तर बीसीसी बोर्लीचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक सामन्यागणिक त्यांचा फलंदाज हा बहरत असतो. एक सामना शाहिद खेळला, पुढचा सामना जरार खेळत असतो, तिसरा सामना आणखी एखादा फलंदाज येईल आणि तो खेळत असतो. एमश एकापेक्षा एक नावं आहेत आणि सारे दर्जेदार खेळाडू आहेत. दरम्यान लतीफचा पुढचा चेंडू सामोरा जाईल. डावखुऱ्या हाताने खेळणारा फलंदाज शाहिद खान. सुरेख चेंडू, तेवढा सुंदर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. निश्चितपणे शाहिद खान यांच्या बॅटच्या आसपास चेंडू टाकणं म्हणजे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणं. आणि शाहिद खानला एक लालच दिली होती, मात्र या लालचीला शाहिद खान सहजपणे स्वीकार करतो. षटकारात त्याचं परावर्तन करतोय. धावबलगावची धावा झळकतात. बिनबाद 7. दरम्यान पुढचा चेंडू आणखी एक आकर्षक फटका आपल्याला पाहायला मिळतो. डीपेक्षा कव्हरच्या क्षेत्राकडे चेंडू जातोय सीमा रेषा पार. त्या सामन्यामध्ये जी नाबाद 46 धावांची खेळी केली होती त्या जणू काही पुढे शाहिदने पुन्हा तीच इनिंग सुरू केलेली. अशा पद्धतीने शाहिद खेळतोय. 46 धावांची ती इनिंग होती. आतापर्यंत एक षटकार, एक चौकार होती. 10 धावा म्हणजे 56 धावा एकट्या शाहिदच्या नावावर या स्पर्धेमध्ये कोरल्या गेलेल्या आहेत. 10 धावांची खेळी करतोय. पहिलं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकात टिपिकल पॉवर प्लेचे फटके पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय. कुठेतरी तणाव निर्माण होतोय तलवीच्या गोठामध्ये. योगेश पाटील यांचा एक प्रश्न अतिशय महत्त्वाचा होता अफसरसाठी आणि अफसरने सुद्धा त्याचं उत्तर समर्पकच दिलंय. मात्र आपण जर पाहिलं तर तिथे वाकयुद्ध रंगलं होतं. दरम्यान पुढचा चेंडू आणखी एक डाव्या एष्टीवरचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न झाला. मिस टाइम शॉट होता, मात्र या चेंडूवरती 2 धावा लिहिलं या पूर्ण. 2 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. 13 बिनबाद 13 न 13 न मेरा. क्रिकेट हा सर्वांचा असा हा खेळ आहे. इथे जात पात धर्म पंथाच्या साऱ्या भिंती पाडल्या जातात आणि एकात्मतेचा संदेश दिला जातो. दरम्यान आणखी एक जबरदस्त प्रहार, खोलवर डब्याचा चेंडू. चेंडू तुम्ही शाहिद खान यांच्या पुढ्यात जर ठेवला तर त्याला षटकारात त्याचं रूपांतर होणार. प्रेसच्या गोलंदाजी होती. प्रहार 19 धावा आतापर्यंत केलेल्या आहेत. अप्रतिम फलंदाजी शाहिद खान यांच्याकडनं. पुढचा चेंडू, चेंडूच्या वेगात बदल होता, मात्र मैदानावरती तांत्रिक अडचण. एकेरी धाव पूर्ण केली जाईल. 20 धावा धावपलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 20.
नक्कीच या आपण जरा सामन्याचा विचार केला तर बीसीसी बोर्ली संघाची सुरुवात मात्र जबरदस्त पाहायला मिळते, परंतु पहिला टेस्ट सामना आपण पाहतो या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया. भारतीय संघ 244 धावांवर नक्कीच ऑल आउट झाला होता, परंतु त्याच्या प्रत्युत्तरात तिथे मात्र ऑस्ट्रेलिया संघ 131 धावांवर मात्र ऑस्ट्रेलिया संघाने 7 गडी इथे मात्र गमावलेले आहेत. म्हणजे कुठेतरी भारतीय संघ त्या मॅचमध्ये मात्र कुठेतरी वर्चस्व राखतोय. गोलंदाजाची चांगली कामगिरी. अश्विनने 3 विकेट्स घेतल्या, त्यानंतर उमेश यादवने सुद्धा 2 विकेट्स प्राप्त केल्या, जसप्रीत बुमराहने सुद्धा 2 विकेट्स प्राप्त केल्या. निश्चितच आपण जर पाहिलं तर आता मात्र भारतीय संघाने काच टाकली. पूर्वी परदेश दौरा म्हटल्यानंतर भारतीय संघ सपाटून मार खायचा, मात्र ती परिस्थिती बदललेली आहे, कारण भारताची धारदार गोलंदाजी. क्रिकेटचा दर्जा आहे आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये. आज भारतीय संघ एक मातब्बर संघ ओळखला जातो, दादा संघ ओळखला जातोय, कारण ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या मैदानावरती अशा पद्धतीनं गोलंदाजांची कामगिरी नक्कीच आमची छाती अभिमानानं या ठिकाणी भरून येणारी. दरम्यान पुढचं षटक आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज कामरान पटेल. पहिला चेंडू अतिशय सुरेख अशा पद्धतीने चेंडूची हाताळणी झाली होती. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मात्र या चेंडूला ओळखू शकला नाही शाहिद खान. एकेरी धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. 1 धावीच्या जोरावरती 21 धावा. कामरान पटेल एक नामांकित असा गोलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे, जो सिटी क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेट दोन्ही क्रिकेटमध्ये ज्यांनी प्रभावी कामगिरी केली. तोच कामरान या ठिकाणी सज्ज होतोय. सामोरं जाईल जरार मुल्ला, बीसीसी बोरिवलीचा आधारस्तंभ. निश्चितच एक मोठा फटका पाहायला मिळतोय. वायडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रात चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. काफी बेहतरीन बल्लेबाजी हो रही है यहाँ पर बीसीसी बोरली के द्वारा. अगली गेंद कामरान पटेल की. काफी लॉन्ग लेंथ की गेंद थी, लेकिन काफी अच्छा यहाँ पर अपने को षटकार देखने मिलता है. एक्स्ट्रा कव्हरच्या वाडी क्षेत्रामध्ये हा षटकार जोडला गेला. चेंडूला अचूक ओळखलं होतं. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि तेवढा सुंदर फटका, आकर्षक फटका पाहायला मिळाला. दरम्यान पुढचा चेंडू थोडासा आखुडे टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला. नक्कीच पाहतोय आपण फलंदाजांचा या ठिकाणी बॅटची हलकी कडा घेत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसरला आणि पहिला झटका फटका बसतोय. कडनं पाहायला मिळतोय एक एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये षटकार जोडला गेला. त्यानंतर कमबॅक करतोय कामरान. दरम्यान एबी एमेश पलेरे धुवाधार फलंदाजीसाठी ज्याची ख्याती आहे, पण गेल्या वर्षी मात्र एमेश आपल्याला फॉर्ममध्ये दिसला नाही. तो फॉर्मसाठी झगडत होता. हे वर्ष मात्र काय करतोय पाहूया, कारण त्याच्या कामगिरीकडे आतुरतेने वाट पाहतायत सारेजण. दरम्यान कामरानचा पुढचा चेंडू फुल्लर लेन. चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा. पंच गोकुळदास पाटील यांचा वाईटचा इशारा. 34 धावा धावफलकावरती. बाली चषकातील त्याची शतकी खेळी होती, जी त्याला मालामाल करून गेली, परंतु त्यानंतर मात्र त्याने तशा पद्धतीची खेळी केली नव्हती. त्या खेळीची गरज आज बीसीसी बोरिवली संघाला वारंवार राहणार आहे आणि त्याच्या चाहत्याने राहणार आहे. दरम्यान कामरान पटेलचा पुढचा चेंडू सामोरा जाईल तो एमॅश. निश्चित एक दणदणीत प्रहार. चेंडू जातोय गगनभेदी षटकार.
फलंदाजीला येतोय तेव्हा गोलंदाजाला पूर्ण कल्पना असते चेंडू मला उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवायचा आहे. पण त्या एम.एच. बलेरेच्या फटक्यामध्ये इतकी जबरदस्त ताकद आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू लिलया तो भिरकावून देतोय. मिड विकेटच्या वायडी क्षेत्रामध्ये षटकार जोडतोय. दरम्यान 40 धावा धावफलकावरती गड्याच्या मोबदल्यात पुढचा चेंडू कामरान पटेलचा सामोरा जाईल. एम.एच. आणखी एक सुरेख दणदणीत प्रहार, गगनाला भेदणारा षटकार, जणू काही ऍक्शन. विजय आकाश निश्चितच मुलगीले सुंदर हे गाणं तुम्ही लावलं. आम्ही तर म्हणेन षटकार एका पाठोपाठ एक फार सुंदर. आणि या ठिकाणी 46 धावा, 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गड्याच्या मोबदल्यात उर्वरित 2 षटकात काय घडतंय आपण ऐकणार आहोत. योगेश पाटील यांच्या आवाजात. प्रेक्षकांना नम्रतेची विनंती आहे मित्रांनो, जो सफेद पडदा आहे ती आमची सीमा रेषा आहे, त्या पडद्याच्या तुम्ही पाठीमागे बसायचं आहे. प्लीज थोडंसं कॉपरेट करा मित्रांनो. तर 2 षटकांचा आपण जर खेळ पाहिले तर पहिल्या षटकामध्ये लतीफने तब्बल 20 धावा खर्च केल्या आणि या षटकाचा विचार केला तर नक्कीच कमराने आपल्या स्पेलमध्ये 26 धावा खर्च केल्या. धावांचा पाऊस अगदी इथे मात्र पाडला जातो या बीसीसी बोर्ली संघाच्या फलंदाजांकडनं. प्रति 4 षटकांचा सामना आणि 2 षटकामध्ये तब्बल 46 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर जरार नक्कीच 13 धावा जोडल्यानंतर मात्र बॅस झाला, परंतु शाहीच्या बाटमध्ये 2 षटकार पाहिले, एक चौकार पाहतो. या वैयक्तिक पाहिला तर 20 धावांवर खेळतोय. 6 चेंडूंना सामोरा गेला. एबीने 2 चेंडू पेस केले आणि दोन्ही चेंडूंना मात्र दर्शन घडवलं सीमेरेषेचं. अगदी 2 चेंडूमध्ये 2 बिग षटकार आपण पाहिले आणि इथे मात्र गुड्डू कमबॅक करेल का तलवली संघासाठी, कारण तिसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात करतोय. शाहिद खान खेळण्यासाठी सज्ज. पहिल्या इनिंग्समध्ये 46 धावांची इनिंग साकारली. आतापर्यंत पाहिले तर या मॅचमध्ये सुद्धा 20 धावांवर खेळतोय. सर्वाधिक वैयक्तिक धावा या स्पर्धेमध्ये शाहीदच्या बॅटमध्ये नक्कीच आपण आजच्या दिवसामध्ये पाहतोय. गुड्डू लेफ्ट आर्म ऑन द विकेटने पहिला चेंडू या ठिकाणी पंचांकडे प्रश्न विचारला यावूस दॅट, परंतु मात्र पिचिंग डावी यष्टीच्या बाहेर पाहायला मिळते. लेग बायचा इशारा. यस, चांगला निर्णय पंत शानू कुरुशी सर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर अवांतर धाव लेग बायच्या रूपाने चांगला चेंडूची लेन पाहिली आपण. नेक्स्ट मॅच चालू सामन्यातील विजेता संघ 2 हात करेल सरस्वती स्पोर्ट खालिंग संघासमोर आणि त्यानंतर आपण आजच्या दिवसातील पहिला क्वार्टर फायनल सामना पाहणार आहोत. कारण क्वार्टर फायनलचा आपण जर विचार केला तर जय गणेश वापाले संघाने प्राधान्य मिळवलेलं आहे. गुड्डू पुन्हा एकदा इथं मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न करतोय. पलटी शॉट खेळायचं होतं. फटका खेळलाय. यस, ज्या दिशेने खेळायचं होतं त्या दिशेने मात्र नियंत्रण पाहतोय आपण फलंदाजाचं. योग्य नजर चिंटीवर होती आणि चांगला मिडलिंग सुद्धा पाहायला मिळालं. चांगला टायमिंग. आज खरोखरच जबरदस्त फटकेबाजी साकारतोय. प्रेक्षकांची मन जिंकतोय शाहिद. खूप चांगली फलंदाजी करतोय. म्हणजे आपण असंच म्हणू शकतो की ही स्पर्धा आणि हा क्रीडांगण कुठेतरी लाभदायक आहे, लकी आहे बीसीसी संघासाठी. कारण या स्पर्धेमध्ये बीसीसी संघाचं नेहमीच चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. रमेश कुठेतरी इन नाही तलवली संघामध्ये नक्कीच, परंतु नक्कीच या सामन्याचा आनंद घेत आहेत. कुठेतरी रिटायरमेंट झालेले आहेत. पीएफ सुद्धा मात्र त्यांना मिळाला असेल रिटायरमेंट झाल्यानंतर. शेवटचे षटक शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकासाठी आता मात्र गोलंदाज सज्ज होणार आहे. सादिक उंचपुरा असा हा गोलंदाज, अनेक वर्षाचा अनुभव आहे या गोलंदाजाकडे. सुरुवात करेल आपल्या षटकाला. राईट ऑफ द विकेटने सामना करेल एबी. इथे मात्र नक्कीच चेंडूवर मात्र झेप घेऊन फटका पाहतो. या ठिकाणी चेंडूचा पूर्णपणे पाठलाग केला आडव्या बॅटने. चेंडू निघून जातोय मिडविकेटच्या दिशेने. सिंगल धाव पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाली. शाहिद किती धावसंख्येवर खेळतोय नक्कीच आमचे युवा स्कोरर आम्हाला नक्कीच या ठिकाणी सांगतील. 34 धावांवर खेळतोय. यस, पहिल्या मॅच मध्ये 46, या मॅच मध्ये 34. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. संधी आहे शाहिदकडे. जे स्वप्न अधुरं राहिलं होतं ते मात्र स्वप्न या मॅच मध्ये साकार करू शकेल का? प्रयत्न तर त्याच प्रकारचा पाहायला मिळतोय. मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक पाहत आहेत परंतु टायमिंग लाजवाब. चेंडू निघून जातोय या बॅकवर्ड स्क्वेअर लेग. अजून एक दमदार षटकार.
धावा इथे मात्र जोडल्या. दुसरा झटका लागतोय बीसीसी बोर्ली संघाला. नवीन फलंदाज याया खोत. यायाकडे सुद्धा फार मोठी क्षमता आहे, परंतु धावसंख्या पाहिली तर डेंजर झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 69. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. खालील संघ आपण सज्ज राहायचा आहे, कारण हा सामना झाल्यानंतर लगेच तुम्हाला विजय संघाशी 2 हात करायचे आहेत. सादिक पुन्हा एकदा इथे मात्र याया खोच्या बॅटमध्ये चांगला फटका पाहायला मिळतोय. शत्रक्षक त्याने सज्ज आहे आणि अजून एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये. याया निरेश पावलांनी माघारी परततोय फलंदाज बाद. बोलबाला केलेला आहे, परंतु गोलंदाज सादिकला संधी असेल की तुम्ही नक्कीच या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण करू शकता, कारण बॅक टू बॅक आपण जर पाहिलं तर 2 चेंडूमध्ये 2 विकेट्स प्राप्त केले. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होतो या फरहान. फरहान नक्कीच चांगला परफॉर्मन्स सादर करतोय बीसीसी बोरीवली संघासाठी, कारण आपण जर पाहिलं तर फरहानने 2 ते 3 वर्ष झाली क्रिकेटला सुरुवात केली, परंतु नक्कीच चांगला क्रिकेट त्याच्याकडनं आपण नेहमीच पाहतोय. आणि तेव्हा तो पाहूया काही चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. कशा प्रकारे फलंदाजी साकारेल. आल्याला मात्र चांगला कनेक्शन पाहायला मिळतोय. चेंडू पाहिले तर खाली क्षेत्रामध्ये जातोय, कारण बॅकवर्ड स्क्वेअरकडे चूक ठरते आणि चेंडू मात्र फरार होतोय सीमेरीच्या बाहेर. सेव्हन्टी 3 इन बोल्ड. 73 धावा. इथे मात्र मॅच टाइम फटका आहे. चेंडू हवेत होता थोडा वेळ. नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर अरकम जातोय चेंडू उचलण्यासाठी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र या ठिकाणी फरहान बाद होतोय. तर अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ समाप्त होतोय. एकूण धावसंख्या पाहिली तर 4 गडी बाद 74. 75 धावांचं खूप मोठं आव्हान असणार आहे. या आव्हानाचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल तरुणी संघाच्या दृष्टिकोनातून, तोपर्यंत आपण संधी देऊया आमचे डीजे ऑपरेटर. अरकाम पटेल आणि जोडीला सोबतीला येतोय कामरान पटेल आणि खिजर आहे. सलामी जोडी आपण पाहतोय. खिजर रईस प्रतिबंध आपण खेळाडू आहे. कामरान पटेल मध्ये पूर्ण क्षमता आहे. धावांचा तर डोंगर उभारलाय. 75 धावा, 75 धावांचं लक्ष्य त्यांना या ठिकाणी स्पर्श करावा लागेल. पहिला षटक आहे पॉवर प्लेचं आणि अतिशय महत्त्वाचं षटक असेल. राहिल शेख सज्ज होतो. युवा हा गोलंदाज आहे. जवळजवळ 3
वर्ष मला वाटतं झाले असतील आता राहिलला, पण ज्या पद्धतीनं त्याने सुरुवात केलेली अतिशय सुरेख सुंदर. कारण माजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शाहिद खान यांच्या मार्गदर्शनाखाली हा खेळाडू एक परिपूर्णतेकडे जातोय. राहिल आणि विवेक शेलार यांची एंट्री एकाच वेळेस झाली होती आणि दोन्ही धारदार गोलंदाज आहेत. तर राहिल शेखचा पहिला चेंडू सामोरा जाईल तो खिजार रईस. पॉवर प्लेचं षटक निश्चितच ते तर्रार मारा, अतिशय वेगवान मारा, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि चेंडू यांचा कोणताही संपर्क नाही, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण क्षेत्ररक्षणाची रचना पाहिली, अतिशय आकर्षक अशा पद्धतीने ही रचना आहे. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये शॉर्ट फाईन लेगला त्याचप्रमाणे पहिल्या स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. एक पॉईंटला क्षेत्ररक्षक, कव्हरमध्ये आहे. मिडऑफच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय ते तर्रार मारा, मिडऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. एक धाव या चेंडूची पूर्ण केली जाईल. अतिशय सुरेख असा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. जरा मला स्वतः लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये तैनात आहे. अशा पद्धतीनं अतिशय सुरेख सुंदर अशा पद्धतीची गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी. जयदुर्गा चषक 2020 अतिशय सुरेख सुंदर स्पर्धेचं आयोजन नियोजन, डीजे आकाशची सुंदर साथ. दरम्यान पुढचा चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता, परंतु ते तर्रार मारा पाहायला मिळते. दरार मुलाच्या हातातून चेंडू फेविकल प्रमाणे चिकटत असतो. एकेरी धाव, 2 धावा धावबलकावरती. 75 धावांचं लक्ष्य आहे. एकेरी धावांनी दुहेरी धावांनी फार विशेष फरक बीसीसी बोरिवली संघावरती पडणार नाही, पण तलोली संघाच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे मोठे प्रहार करावे लागतील. खिजर रईस क्षमता या खेळाडूमध्ये. डावखोरे हातानं पला ते तर्रार मारा, कव्हर या क्षेत्रात चेंडू तटवण्याचा प्रयत्न झाला. एका हातानं चेंडू अतिशय सुरेख रीतीनं या ठिकाणी कलेक्ट केला. एक धाव मात्र रोखू शकत नाही. 3 धावा धावबलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ. दरम्यान पुढचा चेंडू राहिल तर्रार मारा, बीसीसी बोरिवली संघाची धारदार गोलंदाजी, तडाख्यावर फलंदाजी याचा आज मिलाप होताना दिसतोय. पुढचा चेंडू राऊंड विकेट गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. ओव्हर द विकेट, कारण डावखुरा फलंदाज आहे. नक्कीच या ठिकाणी सुरेख अशा पद्धतीची गोलंदाजी, कारण प्रीटचा चेंडू होता. कुठेही मोठा प्रहार करता येणार नाही याची दक्षता घेतली. एक धाव, 6 धावा. चालता बोलता कॉम्प्युटर बीसीसी बोरिवली संघाचा जरार मुल्ला चेंडू मोजत असतो, धावा मोजत असतो. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच बॅटची कडा घेत चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि झेल धरतीला दान होतोय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला जातोय. शेवटच्या क्षणी चेंडू हातातून निसटला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावबलकावरती. खेळामध्ये कुठे वेळ व्यस्त होणार नाही याची दक्षता घ्या. प्लीज खेळ सुरू करायचा आहे. संत सुरुवात या पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळते तलोली संघाकडनं. कारण टार्गेट आपण जर पाहिलं तर 75 धावांचं आव्हान आहे आणि पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 7 धावा इथे मात्र जोडल्या. फलंदाज आपण जर पाहिलं तर निकित इथे एकही मात्र बाद झाला नाही, परंतु निकित मी राहीलचं कौतुक करेन. फक्त 7 धावांवर मात्र या ठिकाणी आपला स्पेल समाप्त केला. नवीन गोलंदाज माजिद शेख हा सुद्धा एक वेगवान गोलंदाज आहे. अनेक वर्षापासून पाहतो या खूप छान गोलंदाजी साकारतोय बीसीसी बोरिवली संघासाठी. सिटी क्रिकेटमध्ये सुद्धा चांगला योगदान देतोय. लेफ्ट आर्म उडतो विकेटने. खूपच छान चेंडू इथे मात्र पूर्णपणे बीट होतो या कमरान पटेल. मी अगोदरच म्हणतो की तलोली संघ आपण जर पाहिलं तर नक्की कागदावर फार मोठं नाव आहे, परंतु नक्कीच त्यांचा परफॉर्मन्स आपण जर पाहिलं तर नक्कीच कुठेतरी ज्या प्रकारे परफॉर्मन्स होणं गरजेचं आहे तशा प्रकारची मात्र कामगिरी
या संघाकडनं पाहायला मिळत नाही आणि म्हणूनच हा संघ कुठेतरी चॅम्पियन्स पदापासून वंचित राहतोय. एकापेक्षा एक सरस खेळाडू या संघामध्ये आपण पाहतोय. अजून एक एक्सप्रेस डिलिव्हरी लगातार 2 डॉट चेंडू पाहायला मिळते. या नक्कीच आपण वर्णन केलं. अफसर रईस आहे, गुड्डू आहे, खिजर आहे, वकास आहे, कमरान पटेल आहे, अरकम आहे, बाजे अरबाज आहे, लतीफ आहे. काय एकाहून एक सरस खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. परंतु नक्कीच यांची कामगिरी पाहिली तर मात्र चांगली पाहायला मिळत नाही. प्लीज जे व्हाईट पडद्याच्या आतमध्ये बसले तर सर्वांना विनंती करतो की आपण पलीकडे जायचं आहे. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. या खूपच छान गोलंदाजी. अर्थात साजिद शेख आहेत त्या ठिकाणी, सुफियान शेख सुद्धा आहेत. प्लीज कॉपरेट करा मित्रांनो आम्हाला की आम्ही आयोजकाच्या वतीने तुम्हाला अनाऊन्स करतोय. आपण व्हाईट पडद्याच्या पलीकडे बसून या स्पर्धेचा आणि आनंद घ्यायचा आहे. अजून एक तरार गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. या काय गोलंदाजी साकारतोय माझे 3 चेंडू आतापर्यंत इथे मात्र पाहिले तर फेकले डॉट चेंडूवर. त्यानंतर चौथ्या चेंडूवर मात्र एसटी उद्ध्वस्त केली जातो. या लागणारा हा पहिला झटका तलवली स्फोट तलवली संघाला. तर नवीन फलंदाज अरकम येतो. या अरकम पटेल नक्कीच बॅटच्या खालच्या बाजूला मात्र ठिकाणी चेंडू स्पर्श होतो. या शॉर्ट फायनलिंगला चांगला क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिटची आवश्यकता होती आणि फेकी सुद्धा झाली होती त्या ठिकाणी. परंतु बॅकअप मात्र चांगला पाहायला मिळतोय शाहिदकडनं. सिंगल धाव पूर्ण केली. सिंगल आणि डबलने मात्र काही सिद्ध होणार नाही. नक्कीच आपण जर पाहिली तर धावसंख्या ज्याप्रमाणे कासव चालतोय जमिनीवर हलू हलू त्याचप्रमाणे हे धावफलक चालतोय स्कोर कार्डवर धावफलकावर हलू हलू. माजिद पुन्हा एकदा अजून एक चांगला चेंडू पाहायला म्हणतो. या जागेवरच इथे मात्र ऑन द राईस फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय खिजर. या मोठे फटके खेळण्यासाठी हे फलंदाज जाणले जात आहेत. परंतु निकीचा पूर्णपणे बांधून ठेवला आहे या मॅच मध्ये गोलंदाजाने. राहिलने 7 धावा खर्च केली आणि या षटकाचा उल्लेख केला तर फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली माजिदने आणि 1 विकेट्स प्राप्त केला. आता मात्र आपण एवढंच म्हणू शकतो की या सामन्यावर पूर्णपणे दबदबा निर्माण केलेला आहे बीसीसी बोर्ली संघाने. परंतु मित्रांनो कुठेही जाऊ नका. यानंतर अजून एक मोठी मॅच आपल्यासमोर येत आहे कारण सरस्वती स्फूर्त खालील संघ इन ॲक्शन मध्ये असेल. चालू सामन्यात विजेता संघासमोर नक्कीच या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल. विवेक शेलार, यतीश शेलार, प्रशांत शेलार, विद्यानंद पागे असे अनेक प्रकारचे आपण पाहिले तर खालील संघाकडे खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर एक चांगला बॅटल पाहायला मिळेल. कारण आजच्या दिवसात आपण जर क्वार्टर फायनलचा विचार केला तर जगणेश वापाल संघ नक्कीच क्वालिफाय झालेला आहे. त्या संघाने सुद्धा सर्वांची मनं जिंकली आजच्या दिवसाच्या खेळात. काय गोलंदाजी इथे मात्र बीसीसी बोर्ली संघ इथे हाताळतोय. तिन्ही गोलंदाजांचा विचार केला तर अतिशय चांगल्या प्रमाणे मात्र असं वाटतं की एखादा स्पॉट खेळपट्टीवर निर्माण केलेला आहे आणि त्या स्पॉटनुसार मात्र ठिकाणी गोलंदाजी साकारतायत. सिन्नान आपल्या षटकाला सुरुवात करतो या निर्धाव चेंडूने. ज्या फलंदाजाने धनेश इलेव्हन कुकचे अगेन्स्ट सिटी क्रिकेटमध्ये अर्धशतकी खेळी साकारली तो फलंदाज या ठिकाणी मात्र पूर्णपणे स्ट्रगल करतोय अर्थात अरकम पटेल. चेंडू कार्पेटच्या स्थानी जातोय डीप स्क्वेअरच्या दिशेने. फक्त सिंगलच धाव पाहायला मिळते. आतापर्यंत एकही चौकार एकही षटकार या इनिंग्स मध्ये पाहिला नाही. असं वाटतं की जी सीमारेषा आहे ती लक्ष्मण रेषा पाहायला मिळते. आणि कोणीतरी सांगितले तलुली संघाच्या फलंदाजांना की ती सीमारेषा तुम्ही ओलांडायची नाही नाहीतर तुम्हाला दंडित केलं जाईल. अजून एक इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो. या पंचांना प्रश्न विचारलाय परंतु निकेचा पंचांनी मात्र ती अपील फेटाळली कारण पिचिंग कुठेतरी उजव्या इष्टीच्या डाव्या इष्टीच्या बाहेर मात्र पाहायला मिळतोय. पंचांचा लेग बायचा इशारा.
फक्त आणि फक्त धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 10 तिसरं षटक प्रगतीपथावर. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत परंतु नक्की टायमिंग पाहायला मिळत नाही. चेंडू कार्पेटच्या स्थानी जातोय डीप स्क्वेअरलेकडे दुरून जात आहेत. राहील चेंडूला फेक करतील तोपर्यंत मात्र या ठिकाणी 2 धावा. एकतर्फा सामना पाहायला मिळतोय आणि एकतर्फा प्रेम आणि एकतर्फा खेळ हे कोणालाच आवडत नाही. परंतु नक्कीच प्रेक्षक नक्कीच नाराज झालेले आहेत. असं वाटलं की ती टफ एन्काउंटर पाहायला मिळेल. टी फॉर टॅट जसं जसं उत्तर इथे मात्र तल्लू संघ देईल. परंतु नक्कीच निराशजनक कामगिरी. खराब चेंडूची लेन पाहायला मिळते. लेन पिकअप केली अरकमने आणि चेंडूला फेकून दिला पॉइंटच्या दिशेने 4 धावांसाठी. फ्री हिट संधी उचलणे गरजेची होती परंतु तसं मात्र शॉर्ट सिलेक्शन झालं नाही. कारण सिद्धांतला सुद्धा माहिती आहे की या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक चेंडूवर मोठा फटकेची आवश्यकता आहे. तुम्ही सिंगल डबल धावसंख्या इथे मात्र खर्च केल्या तर नक्की तुमच्या संघाला काही जास्त नुकसान होणार नाही. आणि त्याच दृष्टिकोनातून मात्र कुठल्या प्रकारे घाई केली नाही सिन्हाने सहजपणे गेला चेंडूला गॅदर केला. तोपर्यंत मात्र फलंदाज एकच धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करतायत. खिजर रईस वारंवार प्रयत्न करतो की एखादा मोठा फटका माझ्या बॅटमध्ये येईल परंतु त्यामध्ये अजूनही सफल होत नाही. तर सफल षटक मात्र समाप्त झालंय सिन्हांचं. 3 षटकांची समाप्ती पूर्णपणे बॅकफुटला तलवली संघ पाहायला मिळतोय. अबचरते शिल्लक आहे असं म्हटलं तर वागू टनाने फक्त आणि फक्त 19 धावा 75 धावांचं टार्गेट पूर्ण करत असताना तलवली स्पोर्ट तलवली. सहा चेंडू आणि विजयासाठी अजूनही 56 धाबींची गरज. मिशन इम्पॉसिबल मुस्तकीन आलेला आहे. शेवटचं षटक आहे. एज लागते बॅटला किस करून जातो चेंडू एस्टॅनच्या पाठीमागे. खिजर रईस बॅक टू द फलंदाज रियान खान. मुस्तकीने पहिल्या चेंडूर इथे मात्र विकेट्स प्राप्त करतो. या खूप मोठी विकेट्स होती खिजर रईसची परंतु नक्कीच खिजर रईस नावारूपाने मात्र फलंदाजी करू शकला नाही. नवीन फलंदाज येतो या रिहान आणि जरा इथे मात्र कुठेतरी प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतोय. कारण सामन्यामध्ये आता मात्र काहीही उरलेलं नाही. एकतर्फा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. या पूर्णपणे विजयाच्या दिशेने इथे मात्र वाटचाल करतोय आणि पंच सांगतायत जराला की तुम्ही त्या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारचा शब्दांचा वापर करू नका. शांतपणे तिथे उभं राहायचं आहे आपण. यस ओके. पंच गोकुलदास पाटील सर आहेत. नो बॉलचा इशारा मात्र दिला जातो या आणि फ्रीट चेंडू. चेंडूची लेंथ पाहावी लागेल. डाबेची सोडून निघून जातो या पंचांचा वाईटचा इशारा. विरीट कंटिन्यू आहे. रिहान नवीन फलंदाज. धावसंख्या 21. 21 धावा धावफलकावर. फुलटॉस चेंडू डाव्या इष्टीवर परंतु नक्की त्या ठिकाणी मिडलिंग करू शकला नाही. संधी आहे धावचित करण्याची परंतु शांत गतीने ते मात्र या ठिकाणी त्यानंतर मात्र कोणत्याही फलंदाजाला मोठी इनिंग्स मात्र या ठिकाणी खेळता आली नाही. पूर्णपणे तिन्ही बाजूंमध्ये बीसीसी संघाचं वर्चस्व आपण पाहिलं. फलंदाजाने योग्य ती धावसंख्या उभारली. गोलंदाज अचूक टप्प्यावर मारा करतात त्यांना 7 लाभते ते आउटफील्डमध्ये. इथे मात्र चेंडू हवेत आहे. झेलवण्याची संभावना. शाहीद चेंडू खाली लॉंग ऑफच्या दिशेने. रिहान सुद्धा मात्र माघारी परततो या झेलबाच्या स्वरूप.
दबतून किती या ठिकाणी मात्र ऐकतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि त्या चेंडूला मात्र पेस करण्यासाठी पाहतो या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो या हलके उसामा उर्फ हलके. येस निकनेम आहे. शेवटचा चेंडू मात्र पेस करेल आणि इथे मात्र खूपच छान चेंडू पाहायला मिळते आणि अशा रीतीने मात्र एकतर्फा विजय इथे मात्र प्राप्त केला जातोय. बीसीसी बोरिवली संघाच्या हा सामना मात्र जिंकतोय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हरलेल्या संघाचं कौतुक. जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. नो डाऊट ऑन अँड ओनली शाहिद खान. तर लगेच नाणेफेकीसाठी दोन्ही संघांना यायचं आहे. बीसीसी बोरिवली संघाचा संघनायक आणि सरस्वती स्पोर्ट खालिक संघाचा संघनायक